फळं खाणं योग्य नसतं शरीरासाठी, म्हणून मग म्हटलं की त्या दादांना म्हटलं कापून नका देऊ, उद्याचं काप. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आज खूप उशिराने ब्लॉग स्टार्ट होतो आहे. ऑलमोस्ट 6 वाजण्यात आलेले आहेत संध्याकाळचे. तर आत्ता आम्ही जात आहोत बाहेर. थोडंसं निधीचं सामान आणायचं, म्हणजे निधीचा ब्रश वगैरे, टूथब्रश तुटला माझ्याने सकाळी घाईघाईमध्ये, तर तो आणायला जायचा. एक्स्ट्रा नाही आहे घरामध्ये, तो काही बराच बारीक सारीक सामान संपलेला आहे, तर तो आणायचा आहे. आणि मग आता तिथेच जात आहोत. तर चला तुम्ही त्याच्यानंतर बघू आता पुढचं काय. तर अजून काहीच डिसाईडेड नाही, म्हणजे असं काही या ब्लॉगमध्ये डिसाईड नाही केलं की काय असेल. तर बघू आता काय काय असेल. तर आधी आता निघतो आम्ही आणि मग भेटू. उशिरा निघायचं कारण की आता इकडे जवळजवळ भुसावळचं तापमान 42°C झालेलं आहे. 42°C झालेलं आहे. तुमच्या इकडे तापमान किती आहे ते पण सांगा. भयानक ऊन तापायला लागलं इकडे. नाशिकला एवढं ऊन जाणवायचं नाही, इथल्या उन्हाने त्रास होतोय आता, म्हणजे तब्येत खराब होते, डोकं दुखायला लागतंय गरम वाफेने. इवन फॅनची वाफही सहन होत नाही आहे, इतकं भयानक इकडे. काय ग काल असते? हां काय झालं? नाही बघायचं? बरं ठीक आहे, नको बघू. तर त्याच्याने म्हणून एवढं संध्याकाळी निघतो, कारण वाफा लागतात त्याच्यामुळे. तर चला. तर बाहेर जायचं म्हटलं या दिवसाचं की पाण्याची बॉटल पहिले बॅगेत ठेवायची. मी ही सवयच लावून घेतलेली आहे. जनरली आपल्याला लहान मूल आल्यानंतर पाण्याची बॉटल, थोडासा खाऊचा सामान ह्या गोष्टी बॅगेत ठेवाव्याच लागतात, कारण ते कधी काय मागतील याचा नेम नसतो. आणि उन्हाळा म्हटलं की पाण्याची बॉटल जी असते ती आवर्जून पिशवी आपल्या बॅगेत ठेवायची. कुठेही तुम्हाला अर्ध्या तासासाठी 15 मिनिटासाठी जरी बाहेर जायचं असलं तरी ठेवा, कारण ती गरजेची आहे. लहान मूल असो अथवा नसो सोबत, उन्हाळ्यासाठी तरी पाणी खूप गरजेचं आहे. आत्ता इथे आम्ही आलेलो आहोत. पिवळं गुलाब घ्यायचं होतं मला ॲक्च्युली, पण आता बघू त्या दादांकडे पिवळं गुलाब आहे पण की नाही. मी जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर नर्सरीमध्ये व्हिजिट करायला जाते, कारण जेल रोडला होतो नाशिकला 2020-21मध्ये, तेव्हाच्या नर्सरीत गेलेली होती, त्यानंतर गेलीच नाही. तर दादांना पिवळा गुलाब सांगत होते मी, आणि ते मला पिंक ऐकायला आलं कदाचित त्यांना, तर ते मला गुलाबी गुलाब दाखवत होते, त्यामुळे मला हसायला आलं. तर त्यांच्याकडे गुलाबाला फुल आल्याशिवाय समजत नव्हतं. खूप सगळे गुलाब होते पण पिवळाच गुलाब ते म्हणत होते आहे, पण कोणता आहे ते त्यांनाही समजत नव्हतं, कारण फूल नव्हतं किंवा एखादी साधी कळी पण आलेली नव्हती. त्यामुळे मग तेही कन्फ्यूज होते, आणि मग मला तर नकोच वाटलं, कारण 1-2 वेळेस असं झालेलं आहे. कारण एकदा असंच ते असं दारावर विकायला येतात ना ते लोक टोपलं घेऊन, त्यांच्याकडे ते म्हटले की हां याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या ऑरेंज कलरचं येईल म्हटले, आणि दुसरंच फुल आलेलं होतं त्याला रेड कलरचं. तर मग असं व्हायला नको म्हणून मग मी टाळलं. त्याच्यानंतर मला शेवंती दिसली, घेऊ की नको हा विचार होता, कारण जांभळी शेवंती पण होती तिथे आणि पिवळी पण होती. तर मी खूप कन्फ्यूज झालेली होती, जांभळी घ्यायची की पिवळी घ्यायची, कारण हे शेवंतीचे फुलं कसे देवाला पूजेसाठी कामात येतात. आणि मला वाटतं मी जेल रोडला होती तेव्हा मी थोडीशी लाल येते ना ती, पिवळी, पांढरी आणि जांभळी अशा सगळ्या प्रकारच्या शेवंत्या जेल रोडला जमवल्या होत्या. पण त्यानंतर लगेच मनमाडला शिफ्टिंग झाली आणि मग त्या जळाल्या. त्याच्यानंतर मी जास्त झाडं घेतलीच नाही, कारण शिफ्टिंगमध्ये झाडांचं खूप नुकसान होतं, जरी आपण किती व्यवस्थित पॅकिंग केली तरी. पण आता ना मला अजिबातच फुलं नसतात वगैरे, आणि पूजेसाठी मग म्हटलं जाऊ दे घेऊनच टाकूया. तर कुठलंही घ्यावं आता, आलो तर आहोत म्हणून. एक रोपटं कसं असतं, इथे आल्यानंतर वाटतं खूप सारे रोपटं घ्यायचे, पण मग किमती पण तशा तेवढ्या महाग असतात. आणि ते गावी कसं याच्या त्याच्याकडनं आपण काडी मागून आणली झाडाची की लगेच झाड लावता येतं, पण भरपूर ठिकाणी तसं नसतं. आता आईकडे भरपूर झाडं आहेत, आईकडेही जांभळी शेवंती नाही आहे, तर तिला पण मला जांभळी शेवंतीचं रोपटं द्यायचं आहे. पण बघू आता कुठलं घेतो, कारण ही जी पिवळी शेवंती माझ्या हातात आहे ना, तर त्याला खूप सारे फुलं होते. आणि त्याच्यानंतर मग तिकडे पण मी विचारलं त्यांना की आहे का बघा, चेक करा एकदा पिवळं गुलाब आहे का, कारण मला शेवंती नकोच होती, मला गुलाबच घ्यायचा होता, कारण मला पिवळा गुलाब खूप जास्त आवडतो. पण ते नव्हतं. आणि ते सगळ्या जास्वंदी आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी होत्या दादांकडे, आणि शेवंत्या 2-3च प्रकारच्या
आहे तिथे, त्यामुळे मी कन्फ्यूज होती. पण मग शेवटी एक घेतली. तर कुठली घेतली ती घरी गेल्यावर दाखवते. त्यानंतर थोडं उजेड होतं आणि ऊनही भरपूर कमी झालं होतं, पण तरी वाफा लागतच होत्या. बरं म्हटलं की चल थोडं निवांत आपण तापी किनाऱ्यावर जाऊन येऊ. पण इथे ना आलो आम्ही. छान शांतता तर नाही म्हणता येणार, कारण काय होऊन जातं इथे हवीत हा रस्ता कंटिन्यू चालू असतो. म्हणजे मोठमोठ्या ट्रक, बसेस, यावल फैजपूर साईडला जाणारा रस्ता आहे. समोरच दीपनगरचं केंद्र आहे आणि शांतता इथे मिळत नाही. आणि पाणी हवं तसं नाही आहे, खूपच असं घाण आहे. जसं इकडे होतं ना गोदावरीला नाशिकचं, तसं काहीच नाही ते. मग थोडा वेळ तिथे स्पेंड केला. त्याच्यानंतर घरी आलो, सामान वगैरे घेतलं जे घ्यायचं होतं ते, आणि डिरेक्टली घरी आलो, कारण टापीवर थोडा जास्त टाईमपास झाला आमचा गप्पांमध्ये. मग आल्यानंतर मी डायरेक्टली स्वयंपाकाला लागली फ्रेश होऊन, कारण 8 वाजून गेलेले होते. म्हटलं अजून उशीर व्हायचा. निधीला भूक लागलेली होती आणि थोड्या वेळासाठी गेलो होतो, पण काही ना काही काम निघलं आणि मग त्याच्यामुळे थोडा जास्त उशीर झाला. मग आल्या मी फ्रेश झाली, सामान बाजूला ठेवून दिलं आणि आधी पोळ्यांचं पीठ वगैरे भिजलं. आणि भाजीचा म्हटलं आज ठेचा करूया छान, झिंग्याचा ठेचा. तर इथे मिरच्या वगैरे, पोळ्यांचं पीठ भिजल्यानंतर मी मिरच्या भाजून घेतल्या, झिंगे काढून ठेवलेले होते आणि ठेचा जास्त करायचा होता म्हणून म्हटलं मिक्सरमध्येच दळून घेऊया. कारण एवढ्या सगळ्या मिरच्या जर एक छोट्या खलबत्त्यात कुटत बसलं तर मग हातही दुखायचा आणि वेळही लागायचा. एकतर भूक जोरात लागलेली, त्याच्यामुळे मग मिरच्या दळून घेतल्या. आणि इकडे मी येताना अंडी पण घेऊन आलेली होती सोबत, कारण निधीने ठेचा खाल्ला नसता, तिखट लागलं असतं त्यामुळे. मग हे म्हटलं की 2 याचं ऑमलेट कर, 2 याची तिला भाजी करून दे. त्यांना म्हटलं मला बाकीचं स्वयंपाक करायचा आहे. मग ते म्हटले की ठीक आहे मी करतो. मग त्याने तिकडे ऑमलेट केला आणि मग बाकीचा सगळा स्वयंपाक मी केला ऑमलेट वगैरे झाल्यानंतर. तर इथे पोळ्याही झाल्या शेवटी. आणि एकीकडे मी आधी ठेचा करून घेतला होता दळला, आणि लगेच लागोहात ठेचाही करून घेतलेला होता. राहिली होती ती फक्त निधीसाठीची अंड्याची भाजी, कारण ती मला तव्यावर करायची होती, एक्स्ट्रा भरवायचं नव्हतं. आणि अंड्याची भाजी कशी लगेच होते, त्याला काही जास्त तामझाम नसतं आणि खूप सोप्या पद्धतीची भाजी मी तिला बनवून देणार होती. कारण ती कसं टोमॅटो कांदा हे निवडून ठेवते भाजीतलं, जास्त ती खात नाही. त्यामुळे म्हटलं साधंच तिला एकदम ज्या मिरच्या मी सुकवलेल्या होत्या ना, पुढे मी रेसिपी दाखवतेच आहे तुम्हाला, तर तशी भाजी तिला बनवून देऊया, जेणेकरून पटकन ती खाईल. आणि मिरचीचे तुकडे कसे मोठे असलेत तर मग ते तिला निवडायला पण सोपं पडतं. तर मी जास्त काहीच टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. तेल टाकलं, तापू दिलं, ऑलरेडी तवा तापलेला होता त्यामुळे बारीक केला गॅस. त्याच्यात हळद टाकलं, मीठ टाकले, आणि ह्या ज्या लाल मिरच्या झालेल्या असतात ना आपल्या, त्या उन्हात कडक सुकवून घेतल्या की अशा कामी येतात. तर त्या 2 मिरच्या मोठे मोठे तुकडे करून टाकलं. आणि त्याच्यामध्ये जे 2 अंडे होती ती फोडून मस्त टाकून दिलेली. आणि लागोहात मी क्लिनिंगही करून घेत होती, कारण उशीर झालेला असल्यानं पसारा पडू दिला की अजून जास्त जीव थकतो, म्हणून लागोहात स्वयंपाकही करत गेली आणि पसाराही होणार नाही याची काळजी घेतली. तर इकडे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कंटिन्यू मिक्स करत राहायचं, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतं. याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे आपण एक्स्ट्रा घालू शकता जर मुलं खात असतील, पण निधी तेवढं काही खात नाही, निवडून ठेवते. ती दातात कोथिंबीर अडकते म्हणून तिला आवडत नाही. बाकी मग मी एवढं केलं आणि म्हटलं की आता झाला आहे स्वयंपाक, त्याच्यानंतर मग जेवायला बसू. सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. इकडे पोळ्या गरम वाफ निघण्यासाठी पसरवून ठेवल्या टोपलीमध्ये. इकडे निधीसाठी मस्त असे अंडा फ्राय बनवून घेतलं, एकदम शॉर्टकट बनतं. रेसिपी तुम्ही पाहिलीच. त्याच्यानंतर इकडे झिंग्याचा ठेचा बनवला. खूप सारे झिंगे घातले, मिरच्या थोड्याच घातलेल्या आहेत, कारण टेस्ट एकदम क्रंची लागली पाहिजे म्हणून. आता पटकन जेवण करतो, कारण भूक भरपूर लागली, आणि मग बोलते तुमच्याशी. जेवण वगैरे झालं आणि आता जीव इतका थकला आणि गरम इतकं भयानक होतं आहे. खूप निधी आणि यांची मस्ती झाली. खूप भयानक गरम होतं, अक्षरशः आग होते घामोळ्यांची. 2-3 वर्षानंतर हा त्रास होतोय, कारण आडाबदला झाला होता. मला नाही सहन होती इकडची उष्णता, पण आता पर्याय नाही दुसरा. खूप भयानक घामोळ्या होतो, अक्षरशः स्किन जळून जाते माझी. पण ठीक आहे, आता ॲडजस्ट करावं लागेल. परतनं छान पायनॅपल आणलं, कारण इतके पायनॅपल दिसत होते रस्त्याने, मस्त राहिलं नाही गेलं म्हणून एक मस्त असं पायनॅपल आणलेलं आहे. आणि याचं मला करायचं आहे शेक, पायनॅपल शेक. तर बघा हे मस्त असं पायनॅपल आलं. मुद्दामच कापून नाही आणलं, म्हटलं उद्याच काहीतरी करू, कारण आता रात्री फळं खाणं योग्य नसतं शरीरासाठी. म्हणून मग म्हटलं की त्या दादांना म्हटलं कापून नका देऊ, उद्याचं कापून घेऊ.
घेईल मी. हा ब्रश आणला निधीसाठी आणि याच्यामध्ये आहेत केळी आणलेली ती याच्यामध्ये बस. आणि कोणतं झाड आणलेलं आहे ते पण दाखवते मी. निधीने सगळे पाण्याचे हात लावून ठेवले विंडोवरच. तर हे झाड आणलेलं आहे. आता हे उद्या कुंडीमध्ये ठेवेल. याचे फुलं खूप सुंदर आलेले आहेत. तर भरपूर वर्षांनी घेतलं मी हे झाड. 2-2.5 वर्षानंतर आणलेली आहे ही. एक जांभळी पण घ्यायची होती मला, पण म्हटलं ठीक आहे सध्या तरी एकच घेऊ, एक घेऊ. एकदमच घेतलं की नको वाटतं. तर ही 30 रुपयाला मिळालेली मला. तर आज नेक्स्ट डे आहे. काल ब्लॉग एंड करायचं विसरून गेली कारण यांची तब्येत बरी नाही, तर याच्यात लागलेली होती मी, त्यामुळे रात्री ब्लॉग एंड करायचं मी विसरली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. आशा करते हां काय ते काय माहीत नाही. नेट आहे बेटा, ते कागदाचं नेट खेळते ना तू. अगं कागद येतो आणि त्याचं नेट येते. आवडलं का तुला? आवडलं, पण कुठून मिळलं? बॉक्समध्ये निघालं ते. कुरिअरच्या बॉक्समध्ये. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. से बाय. बाय.